बोला, काय कंडिशन? क्रिटिकल आहे अजून, बट लेट्स होप फॉर द बेस्ट. बेस्ट केलंच पाहिजे, ते तुमचं कामच आहे. ऑफकोर्स. आहे ना? बरं, आमच्या कामाचं काय? म्हणजे ब्लडचे रिपोर्ट्स टेस्ट काढल्या ना? हो. हे घ्या रिपोर्ट्स. का आढळलंय? नाही, ऑब्जेक्शनेबल असं काहीच आढळलं नाही. ब्लड मध्ये अल्कोहोल किंवा तसले कुठलेच ट्रेसेस सापडले नाहीत आम्हाला. नाही. म्हणजे ड्रिंक अँड ड्राईव्हची पण केस नाही? नो. थँक्यू डॉक्टर, या तुम्ही. इतक्या सुनसान रस्त्यावर नेमकं असं काय घडलं ज्याच्यामुळे हा इतका भीषण अपघात झाला? नेमकं काय? खूप मोठा ऍक्सिडेंट झालाय, बट शी सर्वाइव्ह. तिचा जीव वाचला ही खूप मोठी गोष्ट आहे मावशी. काय रे देवा, एक एक पण इतका मोठा ऍक्सिडेंट म्हणजे भयंकरच आहे रे. हो, भयंकर आहे. एक गोष्ट मात्र विचित्र घडली. विचित्र म्हणजे ऍक्सिडेंट झाला ती जागा, काय होतं त्या जागेत? नाही म्हणजे असं काही नव्हतं, पण ऍक्सिडेंट नेमका त्याच जागी झालाय ज्या जागी मंगलवहिनीचा ऍक्सिडेंट झाला होता. Weird. म्हणजे Okay. Yes, ma'am. Okay, ma'am. Okay, thank you. अनु, काय बोल ना. अगं अगं काय अनु? पियू त्या म्हणाल्या की काय म्हणाल्या त्या? त्या म्हणाल्या हा. की मिस अनुराधा, येस मिस अनुराधा, जस्ट टॉक. काय? तुम्हाला हा जॉब मिळाला. गो, हा जॉब मिळाला. लिसन 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 ऐक, पण मला दिल्लीला जावं लागणार आहे. हा, तिकडची ब्रांच जॉईन करावी लागणार मला, मुंबईमध्ये नाही होणार. एक मिनिट. तू मुंबई सोडून दिल्लीला जाणार आहेस? मुंबई सोडून जावं लागणार पियू. नाही. तू 8 वर्षांची मैत्री तोडून तू मला बोलायचंच नाहीये तुझ्याशी. यू आर सच अ ड्रामा क्वीन. मला बोलायचं. ऐक ना, इट्स पार्टी टाइम. Let's have a blast tonight. Come on. Cheers to the नौकरी in the दिल वालों की दिल्ली. Congratulations. अरे वास कसला घेतेस वेडी? तुझी नेहमीची सवय. दिस इज नॉट स्पाइक्ड. नो, नाहीये ना अल्कोहोल याच्यामध्ये. प्रॉमिस कर मला. अगं नाही आहे ग बाई. बट गॉड प्रॉमिस. हा ग बाई. माय प्रॉमिस. येस. मॉम हो प्रॉमिस. गं बाई. डॅड प्रॉमिस. एव्हरीबडीज प्रॉमिस. नाते नाहीये, आणि जरी असलं तरी काय फरक पडतो यार. आज आपली रात्र आहे. आय नो, पण म्हणजे कम ऑन, आपल्याला ड्राईव्ह पण करायचंय. झालं तुझं? काय यार तू शे, प्रत्येक गोष्टीत संशय. मला ना खरंच तुझ्या नवऱ्याची काळजी वाटते यार. कसं सहन करणार आहे तो तुला? एक्सक्यूज मी, फर्स्ट ऑफ ऑल आधीच बॉयफ्रेंड नाहीये माझ्या आयुष्यात. नवरा तर खूप लांबची गोष्ट आहे, कळलं ना. आणि बाय द वे मॅडम, मी खूप संशय वगैरे अजिबात घेत नाहीये. हा, मी फक्त एक्स्ट्रा विचार करते, विच इज व्हेरी मच व्हॅलिड. हो हो हो, तुझ्या या विचार करण्याच्या नादातच ना तू आज इंटरव्ह्यू दिला नाहीयेस. हो मी खूप विचार केला, पण मला ना दिल्लीत नाही राहावंसं वाटत आहे आता. म्हणजे एवढ्यात तरी आई बाबांनी एवढं घर घेऊन ठेवलंय मुंबईला, मग काय करू त्या घराचं. खूप छान जॉब केला. काय यार, घर कुठे पळून जाते का काय यार तू पण? अगं भाड्याने दे ना. तसंही मी राहतच होते ना तुझ्या घरात पीजी म्हणून. बाय द वे अनु, सिरियसली
I am going to miss you as a roommate. You were my best roommate ever. मी पण यार खरंच खूप मिस करणार तुला पण म्हणूनच तर सांगते ना चल माझ्या बरोबर दिल्लीला तू तिकडे तुझं एज्युकेशन कम्प्लीट कर जॉब पण शोध आपण एकत्रच राहू खूप मजा करू यार प्लीज 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 ओके फाईन डोंट क्रिएट अ ड्रामा. मी विचार करेन. मी हो म्हटलेलं नाहीये. आय विल थिंक. ओके लुक एट यू. प्रॉमिस फाईन प्रॉमिस. ओके Okay. ग्रेट. अनु प्लीज ना ग अरे चालवू दे ना यार काय माहित पुन्हा कधी मुंबईच्या रोडवर गाडी चालवायला मिळेल हळू ना प्लीज आज मैं अपने आप को नहीं रोक सकती प्रियांका आणि तू जर मला असंच बोर करणार असशील ना तर मी तुला आधीच सांगते मी स्पीड वाढवेन अनु हे बघ हे चुकीचं आहे कळलं प्लीज तू जेवढ्यांदा मला डिस्टर्ब करशील तेवढ्यांदा स्पीड वाढत जाणार बघायचंय तुला अनु अनु ग अनु हळू काय चालू आहे तुझं. अनु अनु हळू नाही नाही अनु अनु बास बास अनु Woo! अनु हळू ना प्लीज अनु अनु हळू प्लीज अगं असं काय करतेस अनु हळू अनु ऐकतेस का तू माझं अनु काय झालंय नक्की प्रियू आय थिंक मी कोणाला तरी उडवलंय एक मिनिट मी बघते प्रियू अनु तू कुठे चाललीस. अगं निघतोय आपण नाही 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 अनु अगं बघ ना तिच्याकडे. अगं आपण लागलंय का तुला ही ऍक्सिडेंटची केस आहे हॉस्पिटलमध्ये पोलीस येतील तुला समजत कसं नाहीये प्लीज अनु अनु बघ ना तिच्याकडे. आपण असं नाही करू शकत. असंच करायला हवं प्रियांका आपण असंच करू शकतो अगं आताच जॉब मिळालाय मला ह्या भानगडीत जर पडली ना प्रियांका मी वाट लागणार आपली नाही नाही मला या सगळ्यात पडायचं नाहीये प्लीज हे बघ आपण असं नाही करू शकत. आणि प्रियांका तुझ्या करिअरचा विचार कर ना काय होणार पण आपण असं नाही करू शकत. प्रियांका ऐक माझं ऐक कोणीही बघितलेलं नाहीये आपल्याला कोणी बघणार पण नाही काही नाही होणार तू चल आपण दोघही हे शहर सोडून जाऊ तूही चल माझ्यासोबत दिदीला अगं पण आज ना उद्या अगं कोणाला काहीही कळणार नाहीये कोणी पाहिलं नाहीये कोणी पाहणार सुद्धा नाही प्रियांका चल इकडे चल प्रियांका चल प्रियू चल प्रियू मागे बघू नकोस अजिबात अगं मागे नको बघू सांगते ना
अगं मावशी तुम्ही मला समजतंय तुला काय होतंय ते. मावशी पण मी खरंच मी काहीच आपल्या जवळच्या माणसाला दुखलं खुपलं ना की जीव कासावीस होतो आपला. आणि त्यात अनुचा एवढा मोठा ऍक्सिडेंट. मला कळतंय ग, मला कळतंय तुला काय होतंय. पण हे बघ, काळजी करू नकोस. मी सुद्धा देवाकडे प्रार्थना केली आणि लवकरच अनु अगदी हसत खेळत तुझ्या समोर येऊन उभी राहील. खरंच. आणि हे बघ, आता जास्त विचार करायचा नाही. हं? विचार थांबव आता आणि चल बघू. चल. मावशी हं? मावशी मंगलचा ऍक्सिडेंट कधी झाला होता? काय? मंगलचा ऍक्सिडेंट एक्झॅक्टली कधी झाला होता? अगं पण का, म्हणजे असं का विचारतेस? नाही म्हणजे मी सहज विचार ते अनुचा ऍक्सिडेंट झाला ना, त्याच जागी मंगलचा ऍक्सिडेंट झाला होता असं सिद्धार्थ म्हणाला. सो आय वॉज जस्ट क्युरियस. झाली असतील 3-1 वर्ष. मंगळवारच होता तो. 7:30-8ची वेळ. 13 तारीख. म्हणजे अनुच्या गाडीखाली मंगल आली आणि म्हणून त्याच जागी अनुचा शॉकिंग. इतका मोठा ऍक्सिडेंट इतक्या सहजासहजी होत नाही. इतकी कसली घाई लागली असेल अनुला की इतक्या वेगाने गाडी चालवत गेली की गाडी आउट ऑफ कंट्रोल झाली. वेग आणि काळ या दोन्ही गोष्टी नेहमी जोडलेल्या असतात सिद्धार्थ. मग ते तुझं सायन्स असो किंवा आपलं आयुष्य. वाईट काम कराल तर आयुष्य वेगानं बदलत जातं आणि तो वेग आटोक्यात आला नाही की काळ समोर येऊन उभा राहतो. माझं आयुष्यही इतक्या वेगानं बदलायला लागलंय की आता मला या वेगाची भीती वाटतेय. पण अशा वेळी आपल्या माणसाचा हात घट्ट धरून ठेवायचा असतो. जसं मी तुझा आणि तू माझा हात धरून ठेवलायस.
वाव, मस्त मास्क आहे. कुठून आला? पार्सल पाठवलंय आताच. हो, म्हणजे ऑनलाईन ऑर्डर केलास? नाही, मी नाही केलंय ऑर्डर. मी नाही केलंय. प्रियांका, म्हणजे माझ्याशिवाय तुझा दुसरा कोणीतरी सिक्रेट ऍडमायरर? सिद्धार्थ, इट्स नॉट फनी. हे बघ, माझ्याकडे हा सेम मास्क आहे जो काय जो तुटला काही वर्षांपूर्वी, जो तुटला. आणि हा एक्झॅक्टली हा सेम. इट्स आयडेंटिकल. सी, इजंट इट? अगं हो, पण ह्यात इतकं घाबरण्यासारखं काय आहे? पण सिद्धार्थ, हा मास्क माझ्याकडे आहे हे कुणालाच माहित नाहीये. आणि तो तुटला होता ही गोष्ट तर जगात कुणाला माहित नाहीये एक्सेप्ट अनु. अनु सोडून कुणाला काहीच माहित नाहीये सिद्धार्थ. लिसनिंग टू व्हॉट यू सेइंग. तुझ्या प्रश्नातच तुझं उत्तर आहे. म्हणजे जर या मास्क बद्दल फक्त अनुला माहिती आहे तर इट्स ऑब्व्हियस ना की तिनेच तुला हा मास्क पाठवला असेल तुला सरप्राईज द्यायला. पण सॅडली त्याआधीच तिचा ऍक्सिडेंट झाला. एनिवे, सी, दॅट्स नॉट द पॉइंट. माझं म्हणणं एवढंच आहे की ह्यात इतकं घाबरण्यासारखं काहीच नाहीये. इट्स जस्ट अ मास्क अँड अ नाईस वन. काय हे येतो.